पर्व न्यूज। आरंभ एका नव्या पर्वाचा। बार्शी तालुक्यातील वैराग पोलीस स्टेशनच्या हद्दीत सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून स्थानिक नागरिकांसह राजकीय स्तरावरही संताप व्यक्त केला जात आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस नागेश चव्हाण यांनी या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेत प्रशासनाला थेट इशारा दिला आहे। अंबाबाईची वाडी, जवळगाव क्रमांक 2 तसेच हत्तीस परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध दारू विक्री सुरू असल्याचा आरोप करण्यात येत आहे। या बेकायदेशीर धंद्यामुळे अनेक कुटुंबाचे संसार उद्ध्वस्त होत असून महिलांमध्ये व ज्येष्ठ नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे। परिसरातील युवकांवरही याचा विपरीत परिणाम होत असल्याचे चव्हाण यांचे म्हणणे आहे। नागेश चव्हाण यांनी सांगितले की यापूर्वीही त्यांनी या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रारी केली असून अहवाल सादर केला होता। त्यावेळी प्रशासनाकडून तात्पुरती कारवाई करण्यात आली, मात्र काही दिवसांनंतर पुन्हा अवैध दारू विक्री सुरू होत असल्याचे चित्र दिसत आहे। त्यामुळे प्रशासनाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। ही समस्या केवळ तात्पुरत्या कारवाईने सुटणार नाही, यासाठी कायमस्वरूपी आणि ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे, असे स्पष्ट मत चव्हाण यांनी व्यक्त केले। त्यांनी प्रशासनाला इशारा देत सांगितले की तात्काळ या अवैध धंद्यावर लगाम घालावा, अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांची बदली करण्यात यावी। तसेच प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास हा प्रश्न अधिक मोठ्या आंदोलनाच्या स्वरूपात उभा केला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे। आवश्यक असल्यास कोल्हापूर परिक्षेत्र किंवा मुंबईत महिला भगिनींसह नागरिक त्यांच्या सोबतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले। दरम्यान स्थानिक नागरिकांनीही या मागणीला जोरदार पाठिंबा दिला असून अवैध दारू विक्रीमुळे वाढणारे गुन्हे, कुटुंबातील तणाव आणि आर्थिक नुकसान यावर तातडीने उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली आहे। या पार्श्वभूमीवर प्रशासनाने केवळ दिखाऊ कारवाई न करता सातत्यपूर्ण आणि प्रभावी उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे। आता प्रशासन या गंभीर प्रश्नाकडे किती गांभीर्याने पाहते याकडे बार्शी तालुक्याचे लक्ष लागले आहे। मोजे ज्योतिबाची वाडी व अंबाबाईची वाडी, जवळगाव नंबर 1 व जवळगाव नंबर 2 व हत्तीस या परिसरातील अवैध दारू विक्री, जुगार, मटका व अवैध गुटखा या अनुषंगाने आम्ही वारंवार वैराग पोलीस स्टेशन असेल, DYSP ऑफिस किंवा SP ऑफिस यांना वारंवार तक्रार देऊन सुद्धा आज मोजे अंबाबाईची वाडी, जवळगाव नंबर 1, मोजे ज्योतिबाची वाडी, जवळगाव नंबर 2 व हत्तीस या परिसरामध्ये प्रचंड प्रमाणात अवैध दारू विक्री मोठ्या प्रमाणात चालू आहे। यांना स्थानिकचे पोलीस स्टेशन वैराग हे पाठबळ देत असून तेथील जे आमच्या बीटला जो बीट अंमलदार आहे, तो बीट अंमलदार प्रत्येक दारू व्यवसायाकडनं साधारणतः 4 ते 5 हजार रुपये हप्ता गोळा करतो व त्यांना मी वारंवार तक्रार देऊन पण याच्यावरती ठोस कुठलीही कारवाई झालेली नाही। यामध्ये मागील 21/1/2024 ला मोजे अंबाबाईची वाडी ग्रामपंचायत यांनी व तिथले ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी एक लेखी ठराव दिलेला आहे, तो पण मी आपणास दाखवतोय। त्याच्यानंतर तिथील ग्रामस्थांनी व महिलांनी यावरती सह्या करून आमच्या गावातील अवैध दारू कायमस्वरूपी बंद करा असं लेखी देऊन सुद्धा वैराग पोलीस स्टेशनचे PI कुंदन गावडे साहेब यांना मी या अगोदर ही कमीत कमी 2 ते 3 निवेदन दिले आहेत की साहेब यावरती ठोस कारवाई करा, कारण यांना पोलीस प्रशासनाचा कुठलाही दबाव राहिलेला नाहीये। कारण हे उघडपणे म्हणतात आमचं कोणीही दारू बंद करू शकत नाही, कारण वैराग पोलीस स्टेशनला आमचे हप्ते चालू आहेत। तर माझी आपणास विनंती आहे, उद्याच्या 21 एप्रिलला कोल्हापूर IG ऑफिस किंवा आझाद मैदान मुंबई किंवा SP ऑफिस सोलापूर किंवा वैराग पोलीस स्टेशन या ठिकाणी असंख्य महिला व या गावातील ग्रामस्थ घेऊन मी स्वतः आत्मदान। अन्यथा माझी दुसरी मागणी अशी आहे की वैराग पोलीस स्टेशनचे जे PI आहेत व बीट अंमलदार यांना त्या ठिकाणाहून त्यांची कायमस्वरूपी बदली करा। पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।